ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग एवढा मजेशीर आहे ना की विचारू नका. आता हा अश्विन या प्रियाला म्हणतोय की तन्वी, तू फक्त मला आन्सरेबल आहे. आज काय काय घडलं ना ते फक्त तू मला सांग. आता हिने एवढ्या पुढ्या सोडलेल्या आहे की विचारू नका. आणि नेहमीप्रमाणे या प्रियाचा स्मार्ट नवरा अश्विन आणि सोंजवळ सासू कल्पना हिच्या या थापांना बळी पडलेली आहे, ॲज वी ऑल एक्सपेक्टेड. तर बघा ही काय सांगते सगळ्यांना. आता ती म्हणते की मी आज त्या महिपतला भेटले. अश्विन मी तुला सगळं सांगणार आहे. मी त्या महिपतला ना आज जाब विचारायला गेले होते. आता हिचं खोटं कमीत कमी तो अर्जुन ओळखतो हे तरी पुष्कळ झालं. आता प्रिया म्हणते, अरे अश्विन, तुझ्या अंगावर त्याने गाडी घातली तेव्हापासून माझा संताप होतोय रे अश्विन. म्हणून मी ठरवलं की त्याला जाऊन बजावायचं. त्याला मी सांगून आले की माझ्या नवऱ्याच्या आणि आपल्या घरातल्या कोणाच्या वाट्याला जायचं नाही. आणि परत असा नीच प्रयत्न केला ना तर त्याच्या समोर मी ढाल म्हणून उभी आहे. त्यावर अर्जुन तिला म्हणतो, अनबिलिव्हेबल तन्वी, तुला लास्ट मोमेंटला अशा थापा कशा काय सुचता ग. बरं झालं प्रेक्षकांनो, कमीत कमी त्या अर्जुनला तरी सेन्सिबल डायलॉग आहेत. या कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, तुला प्रत्येक वेळेला थापा कशा काय वाटतात रे. ह्या आपल्या नवऱ्यावर संकट आलं ना की स्त्री काहीही करू शकते. अर्जुन म्हणतो, त्या मैपतला भेटायला एकटी जाऊ शकते, एवढी रिस्क घेऊ शकते स्त्री. मग या कल्पनाताई म्हणतात, हो जाऊ शकते स्त्री. अरे तुझ्यावर जेव्हा संकट आलं होतं ना तेव्हा तुझी बायको पण एकटीच गेली होती त्या मैपतला भेटायला. आता अर्जुन सायली बिचारे टेन्शन मध्ये. मग कल्पनाताई म्हणतात, तुझी बायको जाऊ शकते, मग माझी तन्वी का नाही जाऊ शकत मैपतला भेटायला. कारण मला हे अजिबात तिचं बोलणं खोटं वाटत नाहीये. अर्जुनला ना क्यू कराविषयी वाटते स्वतःच्या भावाची आणि आईची. आता मग प्रिया लगेच म्हणते, हे खोटं नाहीये ग कल्पना आई. अगं तो ऍक्सिडेंट झाला ना अश्विनचा तेव्हापासून मला झोप लागत नाहीये. अश्विनची मला सतत काळजी असते ग आई. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं जायचं आणि त्या मैपत शिखरेला चांगलं खडसवायचं. आता अश्विन लगेच म्हणतो, अगं तन्वी, पण त्याने तुला काही केलं असतं तर. लगेच ही दीडशाणी म्हणते, हो चालेल ना, मला चालेल. अरे मी तुझ्यासाठी कुठलंही संकट पार करू शकते. आता सायली म्हणते, ए प्रिया, अगं एवढं खोटं बोलायची हिंमत तुझ्यात येते तरी कुठून ग बाई. प्रेक्षकांनो, आज या प्रतापरावांना तेवढं सेन्सिबली कळलंय बरं का की दरवेळेला काही अर्जुन सायली खोटं बोलत नाहीये, ही तन्वीच खोटारडी आहे म्हणून. बघत राहा. आता अर्जुन म्हणतो, अहो सायली, इथे कोणालाच असं वाटत नाहीये की ही खोटं बोलतीये म्हणून. ते प्रतापराव म्हणतात, मग ए तन्वी, अगं हे जर खरं असेल ना तर तू हे तिथे त्या शिखरेकडे जाऊन बरोबर नाही केलंस. नाही म्हणजे कोणालाही न सांगता न सवरता तिथे त्याला भेटायला जाणं हे चुकीचंच आहे. तो काय मैपत एवढा चांगला माणूस वाटला का तुला. मग अर्जुन म्हणतो, डॅड ॲक्च्युली काय आहे ना की महिपतला ही तन्वी कुठे भेटली होती याचं उत्तर विचारा ना तिला. आता काय केलंय हिना गोलमोल ना प्रेक्षकांनो. ॲक्च्युली ना हे तिला जमलंय खोटं बोलणं, हे थोडं पटलं मला. ते का ते सांगते. आता अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी, तू कुठे भेटली होतीस महिपतला, हे तू सांगतेस का मी सांगू. मग आता अश्विन म्हणतो, कुठे भेटली होतीस तन्वी सांग. आता लगेच अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर भेटली ही. आता प्रियाकडे बघायला लागतात बरं का मग हे कल्पना आणि अश्विन. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तन्वी तू खोटंच बोलतेस ना. सकाळी मी तुला विचारलं होतं दामिनीकडे चालली आहेस ना तू, तर तू नाही म्हणून बोललीस ना, पण तू गेलीस तिच्या ऑफिसमध्ये भेटायला तिला. ऑब्वियस आहे, तू जर तिच्या ऑफिसमध्ये गेली असशील तर तू तुझ्या लॉयर सोबत गेली असशील, तू सिनियर सोबत गेली असशील ना. तू मैपतला कसं काय एकटी भेटली का मग. आता या गोष्टीचे उत्तर तिच्याकडे रेडी आहे, कारण ती खरंच रविराजांसोबत आधी गेली होती ना. मग आता लगेच अर्जुन म्हणतो, तो महिपत तिथे हे तुला कसं कळलं ग, सांग ना, आता उत्तर दे. मग लगेच प्रिया म्हणते, अर्जुन तू तर मला कोर्टातच उभं केलंस रे, पण माझ्याकडे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मग आता ती सांगते सगळ्यांना की हो, आज मी माझ्या बाबांसोबतच दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये गेले होते चौकशीसाठी. आता ही खरंच गेली होती ना प्रेक्षकांनो, त्याचं तिनं जरा भांडवल केलंय. आणि मग म्हणते कशी, तिथून मी निघाले तेव्हा मला तिथे महिपत दिसला. आता महिपत तिथे दिसणं ऑब्वियस होतं, कारण महिपतची ती वकीलच आहे दामिनी. तर असो, प्रिया पुढे म्हणते की त्याला बघता क्षणी माझा राग उफाळून आला म्हणून मी पुन्हा तिथे गेले. म्हणजे रविराजांनी हिला घरी सोडल्यावर ही पुन्हा तिथे गेली, ही मात्र थाप आहे. मग लगेच प्रिया म्हणते, बाबा, प्रतापरावांना म्हणते ती की बाबा, मला दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये भेटणं सेफ वाटलं महिपतला, कारण त्याने जर मला काही केलं असतं तर तिथे रिस्क नव्हती ना, तिथे दामिनी होती. मग आता अर्जुन म्हणतो, चला तर मग एक गोष्ट आता क्लिअर होऊन गेली. ज्या अर्थी तू दामिनीकडे गेलीस चौकशीला
त्या अर्थी आता तू माझ्याकडे पण चौकशीला येऊ शकते. अर्जुनने बोलता बोलता त्याचा मुद्दा क्लिअरच करून टाकलाय. काय बोलते यार प्रेक्षकांनो, ही खरंच कधी कधी खूपच अगदी इनसेन्सिटिव्ह वाटतंय. पण ठीक आहे, आता डेली सोप म्हणल्यावर मालिका हे पुढे नेणारच. त्यातल्या त्यात मगाशीच म्हटलं मी की अर्जुनला जरा बरे डायलॉग दिलेत, म्हणजे तो तरी सेन्सिबल बोलतोय, त्यामुळे पटतं तरी बघताना. तर असो, आता अर्जुनने असं बोलल्यानंतर प्रिया लगेच चौताळते. अर्जुन म्हणतो, ज्या अर्थी तू दामिनीला भेटायला गेली चौकशीसाठी, त्या अर्थी आता तू माझ्याकडे पण चौकशीसाठी येऊ शकते. आता लगेच या प्रियाने काही बोलायच्या आधी तिचा नवराच आधी म्हणतो, वा वा दादा वा, इथे सुद्धा तू तुझी केस आणलीस ना मध्ये, जरा शांत राहा दादा. तो त्यालाच म्हणतोय अर्जुनला शांत राहा, याला गरज आहे शांत राहायची. असो तर आता ही लगेच हा अश्विन म्हणतो, अगं तन्वी, तू मैपतला थेट धमकी दिलीस, त्यावर त्याची रिएक्शन काय होती? खूप चिडला असेल ना तो. काय सिली क्वेश्चन आहे प्रेक्षकांनो. तिला विचारतोय, अरे बेटा तू अशी गेली होती तिथे, मग त्याने तुला मारलं का? असं वाटतंय जसं काही. असो, आता काय प्रेक्षकांनो, हसावं की रडावं, काय करू मी? तर असो, आता प्रिया त्याला एक्सप्लेन करते, अरे आधी त्याने ना खोटं बोललं माझ्याशी की अपघात चुकून घडला, त्याने काही मुद्दाम नाही केलं, पण अरे मी त्याला खडसावलं तर त्याने मला सांगितलं आता की तो आपल्या वाट्याला आता नाही जाणार. अरे अश्विन, आता नाही आपल्याला मैपत पासून काही धोका. केवढा मोठा जोक मारते ही प्रिया. आता अर्जुन म्हणतो, वा 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 वा, ज्याला सगळे घाबरतात तो मैपत शिकरे तुला घाबरला तन्वी. अगं काय ग, अगं पटेल तरी असं खोटं बोल ग तू. बरोबर आहे ग, तुझं काही चूक नाहीये. तू कशाला जास्ती एफर्ट घेशील तन्वी, कारण तू जे काही बोलतीस ना ते सगळं या घरातल्यानं खरं खरंच वाटतं. पण लक्षात ठेव, तुझ्या या खोटं बोलण्याचा ना एक पॅटर्न तयार झालाय, आणि जो कोणी बारकाईने हा पॅटर्न बघेल ना त्याला तेव्हाच हा पॅटर्न लक्षात येणार आहे. आता तर आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनने असं बोलल्यानंतर या कल्पनाला आणि अश्विनला नेहमीप्रमाणे राग आला. आता जेव्हा ही एक्सपोज होईल ना प्रेक्षकांनो, तेव्हा सगळ्यात आधी हे दोघं मायलेवकच तोंडावर पडणार आहे. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता हे प्रतापराव विचार करायला लागतात, तन्वी दरवेळेला खोटं बोलून कुठेही निघून जाते. अर्जुन सायली नेहमी हिच्यावरती असे आरोप घेतात, ते काय म्हणजे मूर्ख आहेत का? काहीतरी असेलच, पण ही तन्वी खोटं बोलतीये हे खरं आहे. अर्जुन सायली नेहमी थोडीच हिच्यावर असे आळ घेणार आहेत, त्यांच्या बोलण्यात तथ्य दिसतंय मला. आता हे प्रतापराव असे मनातल्या मनात विचार करतात बरं का. आणि लगेच अश्विन त्याच्या भावाला उत्तर द्यायला तयारच असतो. आता तो लगेच म्हणतो, कसं आहे ना दादा, जो नीट लक्ष देऊन बघेल ना त्याला तन्वीचा खरेपणा सुद्धा दिसेल. पण तुम्हाला कुठे तो बघायचा आहे? आज माझी बायको माझ्या काळजीपोटी एवढ्या हॉरिबल माणसाला एकटी भेटायला गेली होती, माझ्या काळजीपोटी. अर्जुनला आता असं वाटतंय की क्यू करावं, रडावं, या अश्विनसाठी काय करावं काही कळेना बिचारायला. आता कल्पनाताई लगेच म्हणतात, अरे अश्विन काय आहे ना की याला फक्त त्याच्या बायकोचेच गुण दिसतात रे, तन्वीमध्ये तर काय फक्त दोषच आहे ना. अश्विन म्हणतो, हो मम्मा बरोबर आहे तुझं. अगं पण आज तन्वी माझ्यासाठी जवळजवळ आगीत उतरली होती मम्मा, पण तुम्हाला कुठे त्याची किंमत आहे? ते दोघं कशाला किंमत करणार आहे, काही आपलं. पण पुन्हा कल्पनाताई उत्तर देतात की अरे जाऊ दे रे अश्विन, सोड. मग लगेच अश्विन म्हणतो, तन्वी अगं एवढी मोठी रिस्क घेतली आहेस तू आज, हे शेवटचं. यानंतर परत असं कधी करायचं नाही तन्वी, असा वेडेपणा करायचा नाही. मग लगेच प्रिया नाटकी बोलते, अरे अश्विन जे काही केलं ना मी ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं. आता खरंच प्रेक्षकांनो इतकं वैताग आलाय ना हिच्या खोटं बोलायचा, खरंच खूप बोर झालं यार, मलाही आज वैताग आला. लगेच म्हणते कशी, तुम्हाला एवढी काळजी वाटते ना माझी, आता मी असं नाही वागणार अश्विन. आता त्या अर्जुन आणि सायलीला एक किळस वाटायला लागली आहे या प्रियाची बरं का. आता बघा काय ते फक्त यामुळे मला बघा वाटतं प्रेक्षकांनो, ॲटलिस्ट अर्जुन आणि सायलीचे सगळे डायलॉग त्यांनी सेन्सिबल घेतले. आणि म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतापरावांना पण पटलंय आज. असो, पण कल्पनाताई अर्जुनवरच उलटतात आणि म्हणतात, आता तू तन्वीवर आरोप करणं बंद कर अर्जुन, आणि तुझ्या बायकोलाही सांगून दे हे सगळं. अर्जुनला हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये, पण काय बोलणार तो दरवेळेला. पण आता त्याने त्या सायकोलॉजिस्टचा जो धमाका केलाय ना तो भारीच केलाय, कारण हिचं खोटं त्यासमोर उघडं पडलंय आणि ते उद्याच दाखवणार आहेत ते सगळं. आता कल्पनाताई अर्जुनला बोलतात आणि म्हणतात, अश्विन तन्वी जा आराम करा बरं, आता पुष्कळ झाला तमाशा, आता सगळे पांगलेत बरं का जिकडे तिकडे. आता ते प्रतापराव विचार करायला लागतात की खरंच अर्जुन सायलीचं वागणं चुकीचं नाहीये, ते बरोबर बोलतायत. अर्जुन आता क्यू करतोय त्याच्या आईची आणि म्हणतोय सायलीला, मम्माच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघेल ना काय कळत नाहीये आता मला.
असं म्हणून आता तो वर निघून गेलाय आणि सायली आणि प्रतापराव तिथेच बसलेत दोघे बिचारे विचार करत. पण काही असं प्रेक्षकांनो, खरंच अर्जुन तिला बरोबर टार्गेट करतो. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो या प्रियाचं खोटं ते जास्ती दिवस लांबवतील, कारण आता खरंच खूप कंटाळा यायला लागला याच्या खोट्याचा. तर असो, आज बघा आता या कल्पनाताई खोलीत जाऊन तिला कसं म्हणतात, अगं तन्वी मला तुझा खूप अभिमान वाटतोय बेटा. अगं तू तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आज. त्यावर प्रिया त्यांना म्हणते, या बदल्यात माझ्या वाट्याला काय येतं आई? सतत संशय आणि अपमान. अर्जुन सायली माझ्यावरती आरोप करणं कधी बंद करणार? आणि त्या दोघांचा कधी विश्वास नाही का बसणार माझ्यावर? मग कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे ग, तू त्याचं कशाला टेन्शन घेतेस एवढं? लगेच अश्विनही म्हणतो, अगं तन्वी मी तुला सांगितलं ना की दादा आणि वहिनीचं वागणं तू नको मनावर घेऊ. आमचा तुझ्यावर विश्वास आहे हे तुला पुरेसं नाहीये का? मग लगेच प्रिया म्हणते, नाही रे अश्विन, तुम्ही दोघं माझी बाजू नेहमी समजून घेता. मग कल्पनाताई म्हणतात, तन्वी तू काळजी करू नकोस, या घरात तू कधीच एकटी पडणार नाहीयेस. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे मी आता शिकलीये. केवढा मोठा जोक मारला कल्पनाताईंनी. असो, आता अश्विन म्हणतो, आता तरी खुश आहेस ना तू? अगं हस जरा आता तरी. आणि तिला हसवतो बरं का, आणि ही पण लगली हसते. किती ड्रामेबाज वागते प्रेक्षकांना ती. कोणी तिराईत माणसाने पाहिलं तरी त्याच्या लक्षात येईल. कमाल आहे ना बाई या अश्विन आणि कल्पनाताईंची. यांना पुरस्कार द्यायला पाहिजे प्रेक्षकांना एखादा. कोणी या आणि टोपी घाला रे. अरे देवा, असो काय बोलू, कधी कधी सुचतच नाही मला तर. असो, आता अर्जुन सायलीची चर्चा ऐका बेडरूम मध्ये. आता सायली म्हणत असते, कमाले बाबा प्रियाची, काय खोटं बोलते ती. मग अर्जुन म्हणतो, खोटं बोलायची कॉम्पिटिशन असली ना तर तिला नक्की गोल्ड मेडल मिळेल. काही परिस्थिती असू द्या, घरातल्याला बरोबर उल्लू बनवते ती आणि स्वतःच्या बाजूने करून घेते. सायली म्हणते, आपल्या घरच्यांचा आंधळा विश्वास आहे ना तिच्यावर, त्याचाच त्रास होतोय आता. मग अर्जुन म्हणतो, आपल्या घरच्यांनी ना ठरवून टाकलंय की ती कधी चुकतच नाहीये. आता काय बोलणार आपण तरी? आपण फक्त प्रत्येक वेळेला ती कशी खोटारडी आहे ना ते सतत त्यांना दाखवत राहिलं पाहिजे. जेव्हा त्यांना पटेल तेव्हा पटू द्या, आता आपल्या हातात काय राहिलंय. तर असो, अर्जुनने हे खरं सांगितलंय. काय आता नेहमीच येडं बनायचंय त्यांना, तर त्यांच्या हालतीवर सोडून द्यावं. तेवढ्यात आता चैतन्याने फोन केलाय अर्जुनला. अरे अर्जुन, गुड न्यूज आहे, रविराज सरांनी चौकशीला परवानगी दिली आहे. मग त्यावर अर्जुन म्हणतो, ग्रेट, कोर्टाची परवानगी होती त्यामुळे सिनियर काही बोलूच शकला नव्हता ना. असो, बरं झालं तू ते केलंस चैतन्य म्हणतो, अरे त्यामुळे मी सकाळचीच घेतली आहे बरं का डेट, आणि आत्ता ते कन्फर्म झालंय. आता उद्याच तन्वीची चौकशी होणार आहे सायकोलॉजिस्टच्या समोर. अर्जुन म्हणतो, ग्रेट यार चैतन्य, चांगल्या कामासाठी वेळ नको लावायला. आता त्या प्रियाचा खोटेपणा समोर आणण्यासाठी मलाही आता धीर धरवत नाहीये. आता चैतन्य म्हणतो, येस यार, लेट्स होप फॉर द बेस्ट, व्यवस्थितच होईल सगळं. अर्जुन म्हणतो, चल भेटूयात उद्या. मग आता फोन ठेवल्यावर विचारते सायली, काय झालं? अर्जुन म्हणतो, उद्याच होणार आहे आता प्रियाची सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी. ही खूप मोठी न्यूज आहे आपल्यासाठी सायली. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात येत नाही, पण सायकोलॉजिस्टच्या लक्षात येतं. ती कशी बोलते, तिची बॉडी लँग्वेज कशी आहे, तिचे हावभाव, या सगळ्यावरनं ते बरोबर पकडतील प्रियाला ती खोटारडी आहे म्हणून. सायली म्हणते, तिने आधी चौकशीला नाही म्हणून तर मूर्खपणा केलाच आहे. अर्जुन म्हणतो, हो एक्झॅक्टली, मी तिला वेडिंग गिफ्ट दिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती चौकशी टाळणार आहे. पण आता ती टाळून काय करणार? तिने तेव्हा तेच केलं जे मला वाटत होतं. पण आता ना फक्त आपल्यासमोरच नाही तर सायकोलॉजिस्टच्या समोर तिला उत्तरं द्यावे लागतील, आणि सिनियर पण असेल तिथे. त्यावर सायली म्हणते, आज ती निसटून गेली आहे खोटं बोलून, पण उद्या काय करणार आहे ती? उद्या तर ती पकडलीच जाईल. आज एक खोटं तिच्या बाजूने पचलं गेलंय, पण उद्या काय करेल ती? उद्या तर तिचं खोटं पकडलंच जाणार आहे त्या सायकोलॉजिस्टच्या समोर. त्यावर अर्जुन म्हणतो, हो काय असतं ना सायली, खोटं बोलणाऱ्यांचं ना जरा अवघडच असतं. आपण काय खोटं बोलतोय हे सगळं त्यांना लक्षात ठेवावं लागतं. हा त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक वेळेला काय खोटं बोललो हे त्या माणसांना लक्षात नाही राहत, त्यामुळे ती माणसं बऱ्याचदा चुकतात. आता ही प्रिया पण म्हणजे ही तन्वी ही पण चुकेल. आता ही चूक सायकोलॉजिस्टच्या समोर झाली ना तर ती तन्वीला खूप महागात पडणार आहे. आता प्रेक्षकांनो, खरं तर ती पकडल्या गेली आहे हे त्यांनी प्रोमोमध्ये दाखवलंय खरी, पण आता हे सगळं पुढे त्यांनी कंटिन्युअसली करावं अशीच काय ती आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. म्हणजे ही खोटं बोलते आणि हिची साक्षच रद्द करण्यात यावी असं मला तरी वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर असो, अर्जुनला फुल कॉन्फिडन्स आहे की प्रिया उद्या खोटं बोलणार आणि त्याप्रमाणे ती खोटं बोललेलीच आहे.
तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या अश्विन आणि तन्वीचा रोमॅन्स म्हणजे मोठा जोकच वाटतो मला. आता हा अश्विन ना त्या कल्पनाताई निघून जातात तेव्हा असा बसतो हिच्या तोंडासमोर आणि बघायला लागतो हिच्या तोंडाकडे. आता प्रिया घाबरते आणि विचार करते, बापरे हा असा का बघतोय माझ्याकडे, याला काय कळलं काय मी खोटं बोलले, बाकी सगळे विरोधात गेले तर चालतील पण हा माझ्या टीममध्ये राहायला पाहिजे. प्रिया मनातल्या मनात विचार करते आणि अश्विनला म्हणते, अरे अश्विन असं का बघतोयस तू. अश्विन म्हणतो, तुझं रूप बघतोय ग हे. आता प्रिया घाबरत म्हणते, हे रूप म्हणजे. आता अश्विन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अगं नवऱ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या बायकोंचं रूप. आपल्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी प्रसंगी वाघिणीचं रूप घेणारी बायको आहेस तू. आता प्रेक्षकांनो, जेव्हा संकट येईल ना तेव्हा सगळ्यात आधी ही पळणार आहे, जसे उंदीर पळतात. हा अनुभव तर अश्विनला लवकरच येणार आहे. असो, आता ही नेहमीप्रमाणे नाटकं करत म्हणते, तुला काही झालं असतं तर कसं सहन करणार होते रे मी. अरे अश्विन, तू माझा जीवनसाथी आहेस रे. आई बाबा तर आहेस माझ्या पाठीशी, पण माझा जोडीदार तर तूच आहेस ना रे. अरे मी फक्त श्वास घेत होते म्हणून जिवंत होते. किती नाटकी बोलते यार. पुढे म्हणते कशी की माझ्या आयुष्याला खरा अर्थ तू दिलायस अश्विन, तुझ्यासाठी मी एवढं नाही करणार का रे. आता लगेच अश्विन म्हणतो, बाप रे एवढं, अगं तन्वी केवढं केलंयस तू. अरे अश्विन थांब, अजून तुला माहित नाहीये तिने काय काय केलंय, तेव्हा अटॅक यायचाच बाकी राहणार आहे अश्विनला. असो, आता प्रिया म्हणते, अश्विन माझ्या हातात असतं ना तर त्या मैपतचा जीव घेतला असता मी, पण आज मी त्याला जाणीव करून दिली आहे की त्याच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे. मी तुला वाचवताना मला काही झालं तरी चालेल रे. पण आता लगेच अश्विन म्हणतो, नाही तन्वी, असं मरायच्या गोष्टी नाही करायच्या. मी आता असं ऐकणार नाही तुझ्या तोंडून, आणि असा वेडेपणा नाही करायचा, आणि त्या महिपत सारख्या गुंडाला भेटायचं नाही एकटी दुकटीनं. चल प्रॉमिस कर मला. आता हा चांगल्या नवऱ्याची भूमिका बजावतोय आणि ही बंडल बायकोची, असं म्हणायला हरकत नाहीये. आता ती लगेच प्रॉमिस करते आणि पडते त्याच्या गळ्यात नेहमीप्रमाणे. असो, तर आता खरंच कंटाळवाणं वाटायला लागले प्रियाचे हे वागणं, एवढंच काय ते सांगेल. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे 5 मिनिटं सगळे गाण्यातच ऐकणार आहात तुम्ही, त्यामुळे आपला आजचा रिव्ह्यू जरा लहान झाला. चौकशीचा दिवस उजाडलाय. आता सायली म्हणत असते, आज मी प्रार्थना केली आहे बरं का देवाकडे, या प्रियाचं खोटं उघडं पडावं म्हणून. आता आज तिचं खोटं उघडं पडणारच आहे माहितीये का, कारण मानसशास्त्रज्ञ तिची चौकशी करणार ना. अर्जुन म्हणतो, ती आज चूक करणारच आहे. आता कपडे चेंज करता करता याचं बटन तुटलं, कसं काय तुटलं जरा शंकाच आहे मला, कारण याचं पोट पण मोठं नाहीये ना. एक जोक मारला, पण ते तुटलं बटन. कशाने तुटलं असेल म्हणा, आपण प्रेक्षकही जरा बारीक चिकित्सा करतो नाही. असं, तर आता अर्जुन म्हणतो, ओ नो, आता मला शर्ट बदलावं लागेल. मग सायली म्हणते, अहो शर्ट कशाला बदलायचा, तुमची बायको आहे ना. कधी कधी खरंच डायलॉग फनी असतात नाही प्रेक्षकांनो, म्हणजे एवढीशी गोष्ट आणि त्याच्यासाठी एवढा मोठा डायलॉग कशाला मारायचा, म्हणजे तुमची बायको आहे ना. असो, तिला म्हणायचे की तुमची बायको सगळं काही करू शकते, अगदी ऑल इन वन आहे तुमची बायको. अर्जुन म्हणतो, तुम्हाला हे पण जमतं. सायली म्हणते, त्यात काय एवढं मोठं रॉकेट सायन्स आहे, हे शर्टला बटन कुठलीही गृहिणी लावू शकते. आणि तुम्ही शांत उभं राहावर का आता, नाही तर स्वीट टोचेल. मग हा गुड बॉय सारखा तिथे उभा आहे आणि गाणं वाजवलंय त्यांनी आपल्या एंटरटेनमेंटसाठी. मधून असं त्यांना दाखवावं लागतं जरा. मग गाणं मात्र छान लावलं बरं का त्यांनी आज. ते असे कसे बोलायचे न बोलता आता, ते गाणं त्यांनी लावलंय आणि त्या गाण्यावर त्यांनी पुढचे 5 मिनिटं घालवलेत. आणि अर्जुन सायलीकडे बघत स्माईल करत राहतो. अचानक कुठून तरी वारं येतं आणि तिच्या केसांची बट अशी चेहऱ्यावर येते. मग तो ती सरकवतो, मग ती बघते. काय तरी आपलं एंटरटेनमेंट, दुसरं काय. अख्खे 2 ध्रुवपद तुम्हाला ऐकावे लागणार आहे या गाण्याचे. आणि ऐकता असं अर्जुन त्या केसांची बट बाजूला करतो आणि नेहमीप्रमाणे सायली त्याला चुकवते. मग अर्जुन म्हणतो, काय हे बटन माझं शत्रू आहे की मित्र कळतच नाहीये. जोपर्यंत तुटलेलं होतं तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर होतात आणि आता शिवल्यानंतर बघा कशा लांब पळाल्या. आता सायली म्हणते, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो, चला आवरा लवकर आणि या खाली. आता ते बटन शिवता सायलीला सुई लागली बरं का, तेवढं सांगायचं राहिलं माझ्याकडून. आणि तो अर्जुन मग अशी फुंकर मारतो त्या लागलेल्या बोटावर आणि मग हा डायलॉग होतो. आता सायली अर्जुनला म्हणते, चला आवरा लवकर, तयार व्हा, जायचे आपल्याला.
चला जाताना काहीतरी आपलं टाइमपास, म्हणजे आता हे चौकशीला निघालेत त्यामुळे जरा काहीतरी या दोघांना गारवा चालता चालता असा एक सीन त्यांनी छान दाखवलाय. चला प्रत्येक गोष्टीत नाही टीका करू शकत आपण, जे काही आहे ते दिसते तरी चांगलं, म्हणजे कमीत कमी एवढीच एक मालिका मला आवडते प्रेक्षकांनो, मनातलं सांगते. आणि हीच एक काय मालिका आहे जी जरा सेन्सिबल वाटते, त्या अर्जुनमुळे आणि सायलीमुळे, जवळपास सगळ्याच कलाकारांमुळे बघावीशी वाटते. आता मालिका म्हणल्यावर उजवं डावं होणारच. चला आपण प्रेमात आहोत ना या मालिकेच्या, आपण जे जे आहेत त्यांच्याबद्दल बोलते बरं का मी, त्यामुळे इतना तर चलता है बॉस. तर असो, आता हा एपिसोड यांनी संपवला आणि आता हा प्रोमो तर बराच गाजलाय जो तुम्ही बघताय सध्या टेलिव्हिजनवर. आता ही प्रिया डाव्या खिशातून बंदूक काढली असं सांगते अर्जुनला आणि त्या सायकोलॉजिस्टच्या समोर. तेव्हा अर्जुन हिचं खोटं पकडतो आणि म्हणतो की तू प्रत्येक वेळेला साक्ष फिरवतीयस आणि आता पण तू खोटं बोलतीयस, त्यामुळे तू खोटारडी आहेस आणि तू खोटं बोलतीयस, या केसमध्ये हे सिद्ध झालंय. आता हे सगळं तो रविराजांच्या समोर बोललाय. आता अर्थातच रविराज सुद्धा त्यांच्या मुलीच्या प्रेमात आंधळे आहेत, त्यामुळे कितपत ते या तन्वीचं खोटं पचवत आहेत आणि तिचं खोटं समजून घेत आहेत हे आता पुढे बघण्यासारखं. पण प्रेक्षकांची डिमांड आहे बाबा, तन्वीचा खोटारडेपणा लवकरात लवकर बंद झाला पाहिजे आणि ती एक्सपोज झालीच पाहिजे, हो की नाही प्रेक्षकांनो. बघूयात आता कितपत हे आपली डिमांड पूर्ण करतायत, होप्स आपण ठेवू शकतो. तर आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग बघायला इंटरेस्टेड असालच ना, तर आजच्या एपिसोडला माझ्या लाईक करायला विसरू नका हो. माझ्या एफर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक केअर करा. तोपर्यंत मी उद्या भेटते. धन्यवाद.